स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या पाठामध्ये आता प्रवेश केलेला आहे. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण आपल्याला काही प्रश्न आहेत आपल्या मुद्द्यामध्ये, आपल्या अभ्यास पाठांमधले, ते आपण चर्चा करून आता पुढे जातोय. तर पृथ्वीवरील दिनमान आणि रात्रमानाचा कालावधी हा नेहमी का बदलतो? जगाच्या नकाशामध्ये प्रत्येकी 1 अंश अंतरानं काढलेली ही रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते? सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणं हे कशाचा परिणाम आहे? पृथ्वीच्या परिवलनाची दिशा ही सांगायची आहे. याचा अर्थ कसा की पृथ्वीच्या परिवलनाची दिशा सांगा. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्त ही सूर्यासमोरून जातात? त्याच्यानंतर कोणत्या रेखावृत्त असतं ज्याच्यावरती वार बदलतो, म्हणजे कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? पूर्वीच्या काळी कालमापन हे कसं केलं जायचं आणि सध्याच्या काळात कालमापनासाठी ही कोणती साधनं वापरतात? आता पुढे आता आपण बघितलं की आपण सकाळी ह्याचं आता आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण असं घ्यायचंय. जसं की आपण सकाळी लवकर उठतो, दात घासतो, अंघोळ करतो, न्यायारी करून शाळेला जातो, आपल्या वर्गामध्ये आपलं अध्ययन करतो, परत घरी येतो, संध्याकाळी खेळण्यासाठी मैदानावर जातो, रात्री जेवण करतो आणि दात घासून आपण झोपी पण जातो. मग दिवसभरात अशा आपण ज्या कृती करत असतो आणि आपल्या दिनचर्येचा जर आपण विचार केला तर प्रत्येक कृतीची वेळ ही ठरवण्याची काही गरज असते. कारण आपण शाळेमध्ये गेल्यानंतर ब्रश करत नाही किंवा तिथं शाळेत गेल्यानंतर आंघोळीला जात नाही. तर शाळेत गेल्यावर आपलं एकच काम असतं, अभ्यास करणं, अध्ययन करणं, लक्ष देणं व्यवस्थित. लहान सुट्टीत, मधल्या सुट्टीत आपल्या ठरलेल्या वेळामध्ये जी सुट्ट्या ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपला डबा खाणं. म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कृती करताना वेळ ठरवण्याची ही गरज असते. त्याच्यानंतर मग प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध अशा नैसर्गिक घटनांची तशीच साधनांची मदत घेत असत. मग निरीक्षण आणि अनुभव याच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकार असे, म्हणजे दिवसाचं पूर्णपणे आखणी आणि मांडणी ते पुढील प्रकारे करायचे. तर सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतचा एक कालावधी म्हणजे दिनमान म्हणजे दिवस. त्याच्यानंतर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. आणि एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे संपूर्ण एक दिवस. म्हणजे पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भानं आपण तसंच घटिका पात्र असायचं, वाळूचं घड्याळ, या सगळ्या साधनांची आपण साधनं वापरून ती वेळ सांगितली जायची. तर आणि पुढची माहिती अशी आहे की पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी 24 तास म्हणजे पूर्ण एक दिवस पूर्णपणे लागतो. मग सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा मानतो आणि या अनुषंगानं आपण जर विचार केला तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून ही पूर्वेकडे फिरते, बरोबर. आणि पृथ्वीच्या परिवलनाचा हा परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यान्ह म्हणजे आपली दुपार आणि सूर्यास्त म्हणजे संध्याकाळ, नंतर मध्यरात्र आपली, हे असं सगळं काही अनुभवत असतो. मग परिवलनाच्या दरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्त ही क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्त क्रमाक्रमाने अंधारात जातात. मग जे रेखावृत्त प्रकाशात येत असतं तेथे सूर्योदय होत असतो, म्हणजे सूर्य उगवण्याची ती दिशा, तिथे सूर्य उगवत असतो. आणि या उलट जिथं रेखावृत्त अंधारात जात असतं त्या रेखावृत्तावर काय होतं, सूर्यास्त होत असतो. म्हणजे आपण एखाद्या बसमध्ये जेव्हा प्रवास करताना खिडकीतून बाहेर बघतो तेव्हा आपल्याला झाडं आणि सगळे विजेचे खांब वगैरे असतात, इमारती असतात, ते आपल्या विरुद्ध दिशेने जातो आणि आपण समोरच्या दिशेने जात असतो आणि ते आपल्या विरुद्ध दिशेने असे असे जात असतात. आणि वास्तविक बघायला गेलं तर ते काय हलत नाहीत किंवा ते चालत पण नसतात आणि ते पळत पण नसतात. तर काय होतं, ते स्थिरच असतात, एका जागी शांत असे उभारलेले असतात. परंतु आपण
आपली बस ही पुढे 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 जात असते. मग अशाच प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळं सूर्याचं स्थान हे पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचं आपल्याला दररोज अनुभवतं. पुढे बघूया, हे करून बघायचंय की स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी खो खोच्या मैदानावर जाऊन ही कृती करायची. खो खोचं मैदान तुम्हाला माहितीये, एका खांबाला एक खांब असतो, मध्ये 9 खेळाडू बसायचे आणि मग दुसऱ्या खांब आणि मग एक धावणारा आणि एक पकडणारा. मग त्याच्यासाठी खालील मुद्दे वापरा. तर खो खोच्या मैदानावरील रवल्या गेलेल्या खांबापैकी दिवसभर असा उन्हात राहील असा एक खांब कृतीसाठी निवडा, म्हणजे निरीक्षणासाठी, अनुमान न्यायला. आणि मग दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या खांबाची सावली ही कोणत्या दिशेला पडते ते बघायचं आणि त्याचं निरीक्षण करून ते वहीमध्ये त्याची नोंद करायची. आणि मग सावली कधी आखूड आहे, कधी लांब आहे, हे तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं. आणि मग सावली आणि सूर्याक्षाच्या सापेक्ष दिशा या वहीत नोंदवायच्या आहेत. आणि जेव्हा ती सावली आखूड असते तेव्हा सूर्य आकाशात कुठे असतो ते बघायचं. आणि सावली दिवसभरात कोणकोणत्या वेळी अशी लांब स्वरूपात पडते ते पण बघायचंय, ते पण नोंद करायची आणि ते सांगायचंय. पुढे आपण काय शिकलो, वेळ ठरवण्याची गरज ही का असते आणि प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक कोणत्या साधनांची मदत घेत असत, आणि दिनमान म्हणजे काय, रात्रमान म्हणजे काय, आणि पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम काय आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.